अनेक युवक शेतकऱ्यांना आदर्श ठरेल अशी कृषी क्षेत्रातील कामगिरी जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शेतकरी उदयबाग फार्मचे सर्वेसर्वा दशरथ थोरवे करत आहे। अतिशय कष्टाने त्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या फळांची लागवड करून समाजासमोर एक उत्कृष्ट आदर्श ठेवला आहे। कृषी पदवीधर असलेल्या दशरथ थोरवे यांनी आपल्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून आपल्या शेतात एक दीर्घकालीन उत्पन्नाचा प्रयोग म्हणून आंब्याच्या विविध प्रकारच्या फळझाडांची तसेच आवाकाडो या औषधी गुणधर्म असलेल्या फळझाडांची लागवड करून यशस्वी प्रयोग आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे। नुकतेच त्यांच्या उदयबाग या फार्मला त्यांच्या कृषी पदवीधर असलेल्या महाविद्यालयीन मित्रपरिवाराने भेट देत या सर्व फार्मची पाहणी करत कौतुक केले। यावेळी लोककलेचे अभ्यासक व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर प्रकाश खांडगे, त्यांच्या पत्नी शैला खांडगे यांसह थोरवे, यांच्या पत्नी पुष्पा थोरवे, कृषी पदवीधर मित्र अप्पा यादव, ज्ञानदेव सरोदे, दिलीप साळुंके, अमृत साळुंके, शिवाजीराव भोईटे, दशरथ शेवाळे, अनंत डोंगरे, एन.के. कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, मेघशांग भोलक, सूर्यकांत तानवडे, सत्यजित खांडगे व माया पंकज गावडे यावेळी उपस्थित होते। दरम्यान थोरवे यांनी आपल्या शेतात जुन्नर हापूस, जपानचा प्रसिद्ध मियाझाकी, रत्नालंगडा, केशर, तोतापुरी अशा देशी व विदेशी आंब्यांची लागवड केली आहे। याशिवाय पीच, पियर, सफरचंद, सफेद जांभूळ, आवाकाडो आदी वेगवेगळ्या फळांची लागवड केली आहे। आवाकाडो या फळझाडाच्या लागवडीतूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न त्यातून मिळू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन या फळझाडाची लागवड करावी असे त्यांनी सुचविले आहे। तसेच यापुढील काळात शेतात खजूर लागवड करण्याचे नियोजनही असल्याचेही थोरवे यांनी सांगितले। आपल्या शेतीमध्ये थोरवे यांनी देशी व विदेशी फळझाडांची लागवड केली आहे। त्यांच्या या फळझाडांच्या यशस्वी प्रयोगाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे। सजग टाइम्सचे मुख्य संपादक अशफाक पटेल यांनी पाहुयात। आज आपण सर्व मित्रमंडळी या कृषी क्षेत्रातली माहिती घेण्यासाठी आपल्या मित्राकडे आलेला आहात। काय नेमकी हे सगळी नियोजन आहे? मित्र हो, नमस्कार। कोकणातल्या आंब्यांचा सीझन आता जवळजवळ संपुष्टात येत आहे आणि कोकणातला आंबा ज्यावेळी आपल्याकडून निरोप घेतो त्यानंतर लागलीच जुन्नरचा आंबा आपली प्रतीक्षा न वाढवता मेच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढे पूर्ण जून महिन्यामध्ये जुन्नरचा आंबा हा मुंबई, पुणे यासह महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधल्या कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये आणि त्यासोबतच इतर देशांमध्ये म्हणजे अप कंट्रीमध्ये हा आंबा एक्सपोर्ट केला जातो। आणि हा जो सगळा एकूण प्रकार आहे हा जुन्नरच्या आंब्याचा हा अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर शिवछत्रपतींच्या जन्माने पावन झालेल्या या जुन्नरच्या भूमीमध्ये, शिवनेरीच्या भूमीमध्ये या आंब्यावर संशोधन सुरू आहे। हे संशोधन करणारे कृषी तज्ञ BSc ॲग्री थोरवे साहेब आपल्या सोबत आहेत। त्यांनी केवळ आंब्यांच्या वेगवेगळ्या जाती, त्यांची कलम या संदर्भातच अभ्यास केलेला नाही, तर विदेशी फळं की जी अत्यंत महागडी असतात अशी विदेशी फळं आणि ती देखील त्याच्यावर वेगवेगळी कलम करून आणि ती कलम या जुन्नरच्या मातीमध्ये लावून ती कलम समृद्ध केलेली आहेत। तर शिरोली गावचे, जुन्नर तालुक्यातल्या शिरोली गावचे थोरवे साहेब त्यांच्या उदय बागेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेऊया। थोरवे साहेब, आम्हाला तुमचा प्रवास सांगा। तुम्ही कृषी क्षेत्राकडे कसे वळलात आणि कशा पद्धतीनं तुम्ही याचा संशोधन सुरू केलं कृषी क्षेत्रातलं? तर आपण आपल्या शेतात देश विदेशातल्या वेगवेगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत आणि वेगवेगळे प्रयोग आपण शेती क्षेत्रात करताय। काय सांगायचं त्याविषयी? 1970 साली BSc केल्यानंतर
आज शेतकऱ्याला प्रत्येक पीक केलं की तो तोट्यातच जात असतो. सगळ्या याच्यामध्ये भाजीपाला वगैरे सगळी पिकं केली किंवा जिरायती पिकं असली, सगळ्या याच्यामध्ये फायदा हा प्रकार नाहीच. पण त्यातल्या त्यात ऊस हे थोडंसं फायद्याचं पीक आहे. आणि त्याही पेक्षा जर फ्रूट क्रॉप आपण वळलो तर त्याची सुरुवातीपासून देखभाल करावी लागते. 5-7 वर्ष जातात, परंतु त्यानंतर लाईफ लॉंग त्याचं फायदे मिळतात. आणि त्यासाठी मी आंब्यावर प्रयोग केले. आंबा लागवड कशा पद्धतीने फायदेशीर पडेल, 4 वर्षापर्यंत त्यांच्या वाढीचा काळ असतो. त्यानंतर त्या याच्यात इंटरक्रॉप म्हणून घेतो, त्यामुळे त्याचा खर्च वगैरे निघतो. आणि 4 वर्षानंतर जी हे त्याचं उत्पन्न होतं ते साधारण 70-75 वर्षापर्यंत ते व्यवस्थित देऊ शकतात. आणि त्याचा फायदा म्हणजे माझ्यासारखे असे वयोवृद्ध किंवा ज्यांना नोकरी करून हे करता येते, शेती करायची, अशा लोकांसाठी देखील हे फायद्याचं पीक आहे. त्याचबरोबर मी दुसरी पिकं कोणती अशी फायद्याची होतील या दृष्टीने मी ॲपल्स लावून पाहिली. तेही अजूनपर्यंत 4 वर्षात एवढं फायद्याचं असं पीक मला काही वाटलेलं नाही. त्यानंतर मी असे बरेचसे अशी फॉरेनची हे केले क्रॉप्स. त्यात आहे पीच आहे, प्लम आहे, पियर्स आहेत, त्यानंतर अवाकाडो आहे. त्या आंब्याच्या साधारण 40 प्रकारच्या व्हरायटी आणून पाहिल्या. त्यात जपानची जी प्रसिद्ध अशी मियाझाकी किंवा अमेरिकन टॉमी अटकिन जी डायबिटीजसाठी स्पेशल आहे, अशाही पिकांची मी हे केली, झाडं तयार केलेली आहेत. 1-2 वर्षामध्ये ती फळात येतील आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट कळेल. पण आता जे आहे ते याच्यात केशर आंब्याबरोबरच जी रत्न म्हणून जी व्हरायटी आहे तर ती वर्षातनं 2 वेळा येते. फळ देखील चांगलं असतं, एक्सपोर्ट क्वालिटी असते आणि हापूसच्या 90% त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, हापूसचंच क्रॉस असल्यामुळं. आणि ती अतिशय उत्कृष्ट लागवडीसाठी आता आहे असं मला वाटते. कारण आताही माझ्या बागेमध्ये प्रत्यक्ष फळं पण आहेत आणि बाजरी ज्वारी सारखी अशी नवीन हे पण आहे, ती जी सप्टेंबर-ऑक्टोबरला ती फळं खाण्याला उपयुक्त होतील. 2 सीझन पीक देणारं असं रत्न हे उत्कृष्ट पीक आहे आंब्याच्या बाबतीत, असं माझं मत आहे. आपण या सगळ्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताय. अत्याधुनिक जे काही फळांच्या व्हरायटी जे आपण आणलेल्या आहेत, आणि तुम्ही हे सांगितलं की आपल्या परिसरात ऊस हे मुख्य पीक आहे. या शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेशन कराल या निमित्ताने? जे इंटेन्सिव्ह कल्टिवेशन किंवा स्वतः शेती करायची तयारी आहे किंवा शेतातच जी मुलं काम करतायत शेतकऱ्याची, त्यांनी ऊस हे एक कॅश क्रॉप म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही. पण जे हे आहे की वय वाढलं, शेतीकडे ज्याचा कल कमी होतो, अशा माणसांसाठी त्या शेती विकणं हा काही पर्याय नाहीये. किंवा आता पुढची मुलं परदेशात वगैरे जातात किंवा शेतीला कोणी वाली नाही अशी जी परिस्थिती घरोघरी दिसते, त्यापेक्षा अशी फळबाग केल्या तर वार्षिक अवश्य त्याला हे मिळेल, उत्पन्न मिळेल. त्यातही आता हा जो प्रयोग केलेला आहे ते अवाकाडो म्हणून महागडी हे आहेत रोप, खर्च सुरुवातीला भरपूर आहे, परंतु एक 6 वर्ष ज्याची थांबायची तयारी आहे, खर्च करत राहायची तयारी आहे, अशा माणसासाठी अतिशय चांगलं उत्पन्न मिळणारं ते पीक आहे. एका झाडाला साधारण 100 फळं जर आली आणि 100 रुपयाला जरी फळ गेलं तरी त्याचे एका झाडाचे 10,000 रुपये वार्षिक त्याला सहज मिळू शकतात. थोडंसं त्याच्यात ज्ञान प्राप्त करून घेणं किंवा त्यातला अभ्यास केला तर त्याला सहज शक्य आहे. आणि एका एकरमध्ये कमीत कमी 600 झाडपर्यंत बसू शकतात. आणि 600 झाडं जर त्याची हे असली तर त्याला 60 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. परंतु त्याला छाटण्या करणे, वार्षिक हे त्याचा साईज मेंटेन करणं हे ज्याला शक्य नाही त्याला सगळ्यात चांगलं हे अंतर म्हणजे 20 बाय 20 फुटावर जर लावलं काय तर त्या याच्यामध्ये 100 झाडं बसतील. आणि कुठल्याही पिकात जेवढं उत्पन्न मिळणार नाही ते अवाकाडो या पिकातून मिळेल. त्याला मार्केटिंग भरपूर आहे, मागणी पण आहे आणि मॉलवाले घरी येऊन प्रत्यक्ष तोडून स्वतः तोडून घेऊन जातात वजनावर आणि पैसे देतात. इतकं चांगलं ते पीक आहे. फक्त 6 वर्ष थांबावं लागतं आणि त्या झाडांचं वय
आंब्यासारखं 75 वर्ष वगैरे नाही, साधारण 20 ते 25 वर्षामध्ये ती बाद होतात. ते याची जी तयारी असेल तर शेतकरी म्हणजे सुखी होईल, पण ज्याला खर्च करायची थांबायची तयारी असाच माणूस तो हे करू शकतो. परंतु बहुतांश शेतकरी आपला जो शेतकरी आहे तो साधारण कर्ज काढूनच बऱ्यापैकी पैसे लावत असतो किंवा त्याचं भवितव्य त्या कर्जावर डिपेंड असतं. एवढे वर्ष थांबण्यापेक्षा जर सरकारने किंवा तुमच्यासारख्या काही लोकांनी पुढाकार घेऊन शासनाकडून काय मदत घेऊन अशी लागवड जर वाढवली तर त्याचा फायदा होऊ शकतो का? नाही, फायदा जरूर होईल, परंतु शासनाच्या याच्याकडे गेलं तर मी प्रत्यक्ष असं आहे की मी आजच्या दिवसापर्यंत आयुष्यामध्ये 55 वर्षामध्ये 1 रुपयाही सबसिडी किंवा याच्या वाट पाहिलेली नाही. कर्ज हा प्रकार केला, त्यातनं वाईट अनुभव आले मला. शेतीचे वेळेवर परतफेड न करता येणं वगैरे अशा याच्यातून खूप वाईट परिस्थितीत गेलो, हे माझ्या सर्व मित्रांना माहिती आहे. पण जो शेतकरी कर्जासाठीच जर करत असेल किंवा सरकारी मदती मिळतात हे करत असेल तर तो नक्की म्हणजे तोट्यात जाईल. कारण प्रत्यक्ष खर्च करतो आपण ते सुरुवातीला खर्च करतो आणि त्यांच्या ज्या सबसिड्या वगैरे येतात त्याला कदाचित 6 महिने, वर्ष, 2 वर्ष देखील लागतात. म्हणजे सरकार मदत करते, सरकार दाखवते 40%, 60%, 50% सबसिडी, पण त्याला काळ बराचसा जातो आणि तेवढ्या काळात असलेल्या टोटल रकमेचं व्याज त्यापेक्षा जास्त होतं. म्हणजे त्याला फक्त आशा दिसते की इतके टक्के हे आहे, 50%, 60% सबसिडी आहे, पण सबसिडीच्या याच्यासाठी करायला जातो आणि तो माणूस नक्की गोत्यात आल्याशिवाय राहत नाही शेतकरी. पूर्वी आपण या वेगवेगळ्या व्हरायटी शेतकऱ्यांसाठी सुचवलेल्या आहेत, आवाकडो असेल किंवा रत्न ही आंब्याची व्हरायटी असेल, तर यासाठी साधारण एकरी किती खर्च अपेक्षित आहे? नाही, खर्च कसं आहे, रोप जिन्युइन म्हणजे शाश्वत रोप मिळवणं आणि लावणे, त्याच्या ह्याच्यात आंबा या लागवडीसाठी शासनाची 100% सबसिडी आहे. म्हणजे पण तो स्वतः करणारा पाहिजे. त्याला जर स्वतः कष्ट न करता दुसऱ्याकडून करून घ्यायचं झालं तर त्याला काहीही फायदा होणार नाही. आणि याच्यासाठी आंबा लागवडीसाठी फार खर्च असा येत नाहीये. म्हणजे ऊस लागवडीला जेवढा खर्च येतो त्यापेक्षा नक्की कमी याला येतो. काय तर आंबा सहज आणि रोप देखील कुठनंही, आता महाराष्ट्रभर नर्सरीज आहेत, शासन मान्य ज्या नर्सरी आहे त्याच्यातनं चांगली रोपं मिळू शकतात. आणि त्याच्यात फक्त जी पहिली 4 वर्ष आहेत ती त्याने स्वतः काळजीपूर्वक त्याची वाढ केली पाहिजे. आणि असं जर ते केलं तर अतिशय उत्कृष्ट पीक आहे. वार्षिक उत्पन्न असतं, एका वेळेला पैसे येतात, मार्केटिंग चांगलं होतं, चांगली क्वालिटी पिकवली तर एक्सपोर्ट करता येतो. आम्ही 60% पर्यंत एक्सपोर्ट करतो, भरपूर पैसे मिळतात त्याच्यात. म्हणजे मियावाकी जे बोलले, मियाझाकी, हा एक प्रांत आहे. हा, तिथला तो जो आंबाच आहे, हो, त्याला एवढी मागणी आहे किंवा त्याला रेट एवढा आहे, तर मग भारतात असा कुठे प्रयोग झालाय का? हो, मध्य प्रदेशमध्ये एका शेतकऱ्यांनी 6 झाडं लावलेली आहेत. ती आता म्हणजे त्याचा हे प्रत्यक्ष व्हिजिट दिल्यानंतरच मी त्याच्या याच्यावर आलो कुठनं हे रोपं मिळवायची ते. त्यांनी 6 झाडांसाठी 4 मजूर आणि 6 अल्शिशियन कुत्री ते राखण्यासाठी ठेवलेली आहेत. आणि त्याच्याकडे त्याने म्हणजे पंतप्रधान किंवा राज्यपाल वगैरे हे यांनाही अशा पेट्या भेट म्हणून त्यांनी दिल्या गेल्या वर्षी. आणि यावर्षी याचा मार्केटिंग सुरू करणार आहे. तर त्याला मी फोनवर विचारलं, तो म्हटलं यावर्षी मी विकणार नाही, पुढच्या वर्षापासून हे करील, पण यावर्षी देखील सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक किंवा असे ऑफिसर्स आहे यांना प्रेझेंट म्हणूनच एक फळ मी देणार आहे. तर असा मध्य प्रदेशमध्ये एक शेतकरी आहे की त्याने अशा पद्धतीने हे केले. हा मेजाकी जो आंबा आहे त्याची किंमत 2 ते 2.5 लाख रुपये अशा काही बातम्या सोशल मीडियावर होत्या, यात किती सत्यता आहे? नाही, तो तिथे ऑप्शन म्हणून आहे. आता आपल्या हापूस आंब्यालाही सामान्य शेतकरी कसा करतो की 400, 500, 600 रुपये डझन जर असेल तर सामान्य शेतकऱ्याला परवडतं. पण पहिली पेटी ज्या वेळेला गुढीपाडवा यायची, आता जानेवारीच्या 1 तारखेला देखील येत आहेत कोकणातनं, त्याला 15,000 रुपये 4 डझनला देतात. 15,000 म्हणजे जवळजवळ 4,000 रुपये डझन त्या हे. पण ती ऑप्शनची हे असती आणि नाविन्यपूर्ण हे दिवस असतो म्हणून असे मोठे हे आहेत
धनाढ्य शेतकरी म्हणा किंवा ग्राहक आहे ते पैसे एवढे मोठे देतात आणि त्याला 15,000 20,000 पर्यंत अशी ती किंमत करतात. तसंच ह्या मियाझाकीचं झालेलं असावं. 2,70,000ला हे नमुना म्हणून एक फळ किंवा ते 1 किलो विकली गेली असावी. सर्वसाधारण माणूस तिथलाही असला जरी जपानी तरी देखील एवढ्या पैशाला घेणार नाही. पण त्याची प्रसिद्धी झाली. पण मेडिकेटेड व्हॅल्यू भरपूर असल्यामुळं ती आपणही लावावीत या हेतूनेच मी 2 झाडं तयार केलेली आहे. 3 वर्षाची झालीत. येत्या 2 वर्षामध्ये मला क्रॉप मिळणार आहे. आपण वेगवेगळे प्रयोग शेतीत करताय, परंतु आपल्या भागात जर पाहिलं किंवा सर्वसामान्य शेतकरी जर पाहिला तो पारंपरिक पद्धतीने मॅक्झिमम शेतकरी शेती करतात. या शेतकऱ्यांना या निमित्ताने आपण काय आव्हान कराल? नाही, हे पीक हे आंबा हे प्रत्येक शेतकऱ्याकडे जे शेती आहे पूर्वजांपासून 1-1 झाड 2 झाड केलेली आहेत. त्यामुळे त्याला स्पेशल असं काहीही करावं लागत नाही. फक्त ज्या वेळेला बहार येतो आणि त्या बहारानंतर फ्रूट सेटिंग वगैरे होतं त्यावेळेला 1-2 फवारण्या आणि ते इतकं सोपं झालेलं आहे की सामान्य शेतकऱ्याला देखील तरकारी पिकवणारा असतो. त्यामुळे त्याला कुठली औषधं कधी मारावीत काय हे झालेले. त्यामुळे आंबा पीक अवघड असं काहीच नाहीये. इतकं सोपं पीक मला तरी वाटतंय दुसरं कुठलंही नाहीये. त्यामुळे फक्त व्हरायटी हे करणं आणि त्यातल्या त्यात केशर भरपूर पीक असतं दरवर्षी असतं म्हणून केशर लागवड चांगली. आणि रत्न ही माझा अनुभव म्हणून अतिशय 2 सीझनला येतं आणि चव खूप चांगली आहे. हापूसच्या तोडीस तोड आहे. हापूसचे ड्रॉबॅक त्यात नाही आहेत. म्हणून रत्न ही व्हरायटी मॅक्झिमम ही करावी असं माझं मत आहे. तर हे आवाकाडोचं हे आहे, हे कोवळं फळ आहे. याची हे वय साधारण 1 महिना आहे आणि हे याचं वय 4.5 महिने आहे. 4.5 महिन्यामध्ये कुठलंही फळ तयार होतं. पण ह्या फळाचं विशेष असं आहे की झाडावर पक्व होत नाही. हे काढल्यानंतर आंब्यासारखंच 8 दिवस साधारण ठेवावं लागतं. यानंतर त्याची वरची त्वचा ही चॉकलेटी बनते आणि हात लावल्यानंतर त्याला गर हात दबतो. त्यामुळं ते हे तयार झाले असं हे समजतं. आणि कापल्यानंतर आत एक बी निघते. चमचाने काढल्यानंतर पूर्ण लोण्यासारखं, याला बटर फ्रूटच म्हणतात आणि ते लोण्यासारखं हे निघतं. आणि रेसिपी वगैरे याच्यात ज्या आहेत त्या भरपूर प्रकारच्या रेसिपीमध्ये त्याचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीनं याच्या इतकं चांगलं फळ मला वाटतं जर ब्लूबेरी सोडली तर दुसरं कुठलंही फळ नाहीये. कोणते गुण आहेत, विशेष गुण कोणते, कुठल्या रोगासाठी? मला नाही सांगता येणार जास्त. याच्यातील 7 व्हरायटी. कशात? आवाकाडो मध्ये 7 व्हरायटी आहेत. एक बेकन आहे आणि दुसरी फुरटे एक आहे, अतिशय जगात प्रसिद्ध. पण त्याच्यापैकी हॅस म्हणून व्हरायटी आहे की त्याच्यात ऑइल पर्सेंट इतकं मोठं आहे की सगळेजण हॅस करतात. हे जर समजा 200 रुपये किलो गेलं तर ते 1200 रुपये किलो जाईल, 6 पट जास्त. आपल्या कोणकोणते आपण लावले त्यातले? त्यात हॅस आहे, प्रिंकल्टन आहे, त्यानंतर बेकन आहे, त्यानंतर मेक्सिकोला आहे आणि दुसरी एक हे बेकन आहे, हॅस, प्रिंकल्टन, फुरटे एक व्हरायटी असते. असे 6-7 व्हरायटी आहेत आपल्याकडे. याला हे मेक्सिकोला जे आहे त्या मेक्सिकोला व्हरायटीला अतिशय म्हणजे हे 6वंच वर्ष आहे पण अतिशय उत्कृष्ट पीक आलेले यावर्षी पहिल्यांदा. ही व्हरायटी हे मेक्सिकोला आहे, स्पेशली ते याची 3च झाड आहेत माझ्याकडे.